झालं? अजून काही सांगितलं होतं? नाही अजून काही सॅलड बिलेड काही असं? ते आज नको ना, आता एवढं झालंय ना, पास झालं आता. आला. ओके. हाय बेबी. शानू बेबी. गुड इव्हनिंग बेबी. दमला असेल ना, मला बॅग. गुड इव्हनिंग गॅरी. ते गुड इव्हनिंग वगैरे राहू द्या सगळं. जावई बापू किड्या कुठे? तो घरी गेला. निघून गेला. निघून गेला? असं कसं? त्याला मी थांब म्हटलं होतं ना, निघून काय गेला? लार्ज, 2 मीडियम. हा बोल भाई. हा किड्या कुठेच रे? काय म्हणजे घरी आहे? घरी काय आलं? मी तुला सांगितलं होतं ना इथे थांबून लक्ष ठेव म्हणून. अरे भाई, मी आता धंदेवाला माणूस आहे ना. आपला चड्डी बनियांचा धंदा दुसऱ्यावर सोपून आलो होतो. ते सगळं आवरून आता घरी घेऊन आलोय. पण भाई, तिकडचं वातावरण कसं आहे? बदल जाणवतोय की नाही? हा म्हणजे हो जाणवतोय. अरे मला तर सॉलिड मजा आली माहितीये. त्यांना इतकं राबवून घेतलं. तू सांगितलं होतं ना, त्याच्यापेक्षा जास्त राबवून घेतलं. बाप जन्मात एवढी कामं केली नसतील, दोघींनी एवढी कामं करून घेतली त्यांच्याकडनं. अरे खूप मजा आली. हा ठीक आहे, चल मी ठेवतो, उद्या बोलू आपण. चल चल, बाय बाय बाय. गॅरी. सॉरी जावई बापू, तुम्हाला वाढू का? हा म्हणजे जेवण बनवलंय ना, तुम्हाला वाढू का? की तुम्ही फ्रेश होताय? म्हणजे काय वदनी कवळ वगैरे असं घेता कोणी का? केलंय स्वयंपाक? आम्ही. हा आम्हीच बनवलाय स्पेशली तुझ्यासाठी. हो. हे तुम्ही बनवलंय? येस. भाजी तुझी फेवरेट. यम्मी. कोणी सांगितलं मला करपलेली भाजी आवडते म्हणून? ते ऍक्च्युली काय झालं, नाही ही असली भाजी मी खाईन का? ते काय भात कच्चा आहे. पाणी. कच्चा भात खायचा मी? नाही पाणी आलं नव्हतं. पोळी. ही पोळी बनवली आहे तुम्ही? मंगळग्रह पाहिलाय? नाही. हे असं दिसतो. हा वा, हे जेवायचंय नाही? खीर पण आहे. ती खीर आहे हे सांगावं लागतंय ना, त्यातच आलं सगळं. नाही ऍक्च्युली मी मसाला दूध बनवणार होते, पण मम्मा म्हणली की ते जेवणात नाही खातायत. सो आय एक काम करा, हे सगळं ना तुम्ही खा. मी आता मस्तपैकी दम बिर्याणी खाणार आहे. बरं झालं. एकट्यानं, कारण माझ्या एकट्यापुरतीच आणली ना मी. दम बिर्याणी. नाही होऊ दे, तुमचा सावकाश होऊ द्या. मी मात्र दम बिर्याणी खाणार एकटा. घे चहा घे. तुम्ही चहा घेऊन आलात? तुमच्या सोशल सुनबाई आल्या नाहीत वाटतं घरी. काय झालंय यश? तू आल्यापासून बघते तू राधिकावर एवढा का चिडलायस? ही कोण चिडणार आहे? या घरामध्ये प्रत्येकाला आपापली मतं आहेत, आपापली लाईफ आहे. राधिका तर एका कंपनीची मालकीण आहे. डिसिजन टेकिंग पॉवर आहे तिच्याकडे. मग मी कशाला उगाच चिडेन ना? हे बोलताना सुद्धा तू किती चिडलायस? अरे मला कल्पना आहे, तुला ते दाखवता येत नसलं ना तर या घरातल्या प्रत्येकावर तुझा किती जीव आहे, आणि प्रिसाइजली त्या कारणामुळेच तुझी चिडचिड होतीये. अजिबात नाही. मुळामध्ये या घरात कोणाला माझी परवाच नाहीये. डॅड काय उगाच नको त्या विषयाला का फांडे फोडतोयस तू? आता घेतलाय ना राधाने एक निर्णय घेतलाय, आणि त्यामागे काहीतरी विचार असेल ना तिचा. करेक्ट.
आणि आपण तो समजून घ्यायला हवा. अरे काय समजून घ्यायचं? हा, काय समजून घ्यायचं? ऑल दिस इज रिडिक्युलस. हे बघ, राधाच्या अशा वागण्यामुळे ना तिची कंपनी कधीही पुढे जाणार नाही आणि कॉन्ट्रॅक्ट सुद्धा कधीही तिला मिळणार नाही. लक्षात ठेवा माझे शब्द. बाबा, राधा आहे बघ, बाबा मला मान्य आहे की आपले प्रत्येक निर्णय बरोबर असतातच असं नाही. तुमच्या कंपनीची आणि माझ्या कंपनीची कधीच तुलना नाही होऊ शकत. मी तुमच्या अनुभवाच्या आसपास सुद्धा नाहीये, पण या वेळेला मी घेतलेला निर्णय बरोबर होता. कधी कधी प्रॅक्टिकली घेतलेल्या निर्णयापेक्षा इमोशनली घेतलेले निर्णय वर्क करतात. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? मला त्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि महाजनी काका काकूंना त्यांचा मुलगा माया 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 माया. शनायानं तिच्या पहिल्या भेटीत जेवढं अस्वस्थ केलं नव्हतं तेवढं या मायानं अस्वस्थ केलंय मला. आणि कुछ तो बात है यार इस लड़की में. गुरुनाथ सुभेदार, तुझ्यासाठी ती फक्त यशाकडे नेणारी शिडी नाहीये, त्याच्या पलीकडे सुद्धा खूप काही आहे. फक्त त्यासाठी जरा पेशन्स हवेत आणि स्ट्रगल दोन्ही एकाच वेळेला सुरू ठेवावं लागणार आहे. हाय, आज तरी रिप्लाय कर माया. कर रिप्लाय कर. माया, हाय हाय माया. तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम काही नाही. कुठे काय? कालही लेट नाईट मेसेज केला होतास, आत्ताही मेसेज करतोयस, म्हणून मी डिरेक्टली कॉलच केला. बोल, काय बोलायचंय ते. नाही, तसं काही विशेष नाही. म्हणजे विशेष काही असल्याशिवाय कोणी मेसेज करतं का कधी? तेही माझ्यासारख्या पर्सनला. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट, बरोबर बोलतेस तू. तुझ्यासारख्या पर्सनला कारणाशिवाय कोण करेल ना मेसेज. सो वाय डोंट यू कम टू द पॉइंट ना. मला हेच सांगायचं होतं की हे मला असं कन्फर्म वाटतंय की. काय कन्फर्म वाटतंय? हा, हेच की SB कंपनीची नवी CEO तूच होणार, हे कन्फर्म वाटतंय मला. आता ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर हे बोलू शकत नाही ना, म्हणून म्हणलं की असं मेसेज किंवा म्हणजे मेसेज करूनच सांगावं तुला. ट्राइंग टू प्लीज मी? नाही नाही, मी अगदी मनापासून बोललो. आणि तुला खरं सांगतो माया, तू जर CEO झालीस ना तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. का बरं? तुला का आनंद होणार आहे? कारण यू आर स्पेशल फॉर मी. कम अगेन. कसं असतं ना, ब्युटी आणि ब्रेन कॉम्बिनेशन फार रेअर असतं. देव फार अभावानंच असं एकाच व्यक्तीला एकाच वेळी या दोन्ही गोष्टी देतो. जी माणसं बुद्धिवान असतात ती त्यांना हव्या त्या जागी जाऊन पोहोचतात, आणि जी सुंदर असतात ती त्यांच्या हितचिंतकांच्या. होल्ड ऑन. काय झालं? मला झोप आली आहे. गुड नाईट. हॅलो, बापरे, हिला खरंच झोप आली म्हणून फोन कट केला की मी काय बोलणार होतो याचा अंदाज आला म्हणून.
शनू बेबी बरं तू खायला लागली यार. शनू बेबी हेल्प मी ना. नाही मम्मा प्लीज, मी खूप काम केलंय आज. शनू बेबी मग मी एकटीच कपडे धुऊ का? अरे काय, कपडे धुणं हे तुझं डिपार्टमेंट आहे. म्हणजे गॅरीने दिलेले कामं पण करा, केडांनी वर दिलेली कामं पण करा, आणि एवढं करून काही खायला पण नाही मिळणार. आणि गॅरी आपल्या नाकावर टिचून त्यांनी चिकन बिर्याणी खाल्ली, दिली पण नाही, शेअर पण नाही केलं. दिस इज नॉट फेअर या. बरं दुसरा कपडा दे. हे घे. मम्मा मम्मा व्हॉट इज दिस? हँडकरचीफ. Oh my god, I know this is a handkerchief. Handkerchief वर काय आहे बघ. Oh my god. लिपस्टिकचे मार्क्स. हा गॅरीचा रुमाल आहे ना? हो. Oh my god. मी म्हणलं नव्हतं तू ज्योती मॅन जे म्हणत होता ते खरं आहे म्हणून. ज्योतिर्मन. ओके ओके. गॅरी गॅरी स्पीक्स. गॅरी हे काय आहे? मी काहीतरी विचारते तुला, हे काय आहे गॅरी? काय रुमाल आहे? रुमाल आहे हे मलाही माहितीये. रुमालावर काय आहे बघ. काय मला काही कळतच नाही. काय रुमाल आहे अजून गॅरी नीट बघ, हे लिपस्टिकचे डाग आहेत. लिपस्टिक? काहीतरी काय ते हे असेल, केचप किंवा टोमॅटो सॉस वगैरे, म्हणजे तसं काहीतरी आहे. खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे लिपस्टिकचा डाग आहे. काहीतरी काय बोलते ओ, बघा हो जरा तुमच्या मुलीला समजव ना, काय बोलते. समजायचं काय? मी तुम्हाला उलट जाब विचारायला आले. कोणाच्या लिपस्टिकचा डाग आहे हा? शेड काय ते मला कळलं पाहिजे. मम्मा शनाई एकदा सांगितलं ना, ते लिपस्टिकचे वगैरे काही नाही, ते केचप वगैरेचे डाग असतील. कळत नाही का? एकदा सांगितलं तर सांगितलं. गॅरी तू खोटं बोलू नकोस. ही लिपस्टिक आहे मला कळतं. ओके कोणाची लिपस्टिक आहे मला कळलंच पाहिजे. एकदा सांगितलं ना, लिपस्टिक कसलं ते काहीतरी केचप किंवा टोमॅटो सॉसचे वगैरे डाग असतील. क्रॉस झालं यार गॅरी, किती खोटं बोलायला लागलायस माझ्याशी, किती चेंज झालायस. शनाई बास, एकदा सांगितलेलं कळत नसेल ना तर परत सांगणार नाही, कळलं ना? माझ्यासाठी विषय संपलाय. अम्मा यार. शनू बेबी ऍक्च्युली शेड जरा सॉस सारखीच दिसते. म्हणजे मला असं वाटतं ते सॉस असावं. असू शकतं. नाही तो खोटं बोलतोय. नीट बघ ग, एक प्रॉपर लिपस्टिकचे डाग आहेत अगं. आणि तुला कळत नाही का किती चेंज झालाय? आधी बच्चा बच्चा म्हणून माझ्या मागे फिरायचा, आता बघ मला विचारत पण नाही. मम्मा मम्मा ह्याचं बाहेर कोणाबरोबर अफेअर तर नसेल ना? My God. काय ग राधा, एवढ्यात झोपण्याची तयारी? नाही रे, जरा आवरावरी करत होते. अथर्व आला ना की काही आवरता येत नाही. पण काय आहे कुठे तो आईंबरोबर कार्टून पाहतोय. हा त्याला आवडतं ना, म्हणून आई पण पाहताय. चला म्हणजे घरात चांगला रुळलाय तर आता. घरात एवढी माया करणारी माणसं असतील तर कोणतंही लहान मूल रुळेल. हे असं म्हणून तू स्वतःचं क्रेडिट आम्हाला का देतेस? म्हणजे राधा तू या घरात आलीस ना म्हणून आम्ही असेल. आता बघ, मम्मी आणि डॅडचं वैचारिक कधीच पटत नव्हतं. माझं आणि डॅडचं बिझनेस वरून कधी पटलेलं नाही. तू या घरात आलीस आणि या घराला घर पण आलं. खरं तर राधा, तू ज्या ज्या माणसांच्या आयुष्यात जातेस ना त्या माणसाच्या आयुष्याचं सोनं करतेस. काही काय सौमित्र, अगं खरं तेच बोलतोय. आता डॅडचं बघ, डॅडला इम्प्रेस करायला कितीतरी माणसं धडपडत असतात रोज. तू तर काही दिवसात इम्प्रेस केलंस डॅडला. आता बास. खरंच राधा, खरंच मी खूप लकी आहे. मी खूप लकी आहे कारण तू माझी बायको आहेस. सॉरी. हॅलो आई, बोला. का बाई, कामात आहेस का? गडबडीत असशील तर फोन ठेवते बरं. आई काम तर काय सुरूच राहणार. तुम्ही बोला, काही काम होतं का? नाही ना, सहजच फोन केला. म्हटलं दिवसभर तू कामाच्या घाई गडबडीमध्ये असते का नाही? मग निवांत बोलायला आपल्याला वेळच कुठे भेटते, म्हणून म्हटलं फोन करावा.
तू आज येऊ जाशील बरं इथे? घरी येईन की, पण का काही काम होतं का? नाही ना, काही प्रॉब्लेम गिब्लेम काही नाही. महाजनी काका काकू आता अमेरिकेला चालले जात आहेत ना, मग तुला भेटल्याशिवाय जातील का ते? आज निघतात का? हो, नाही तर मग का. पा कामाच्या गडबडीत मी विसरूनच गेले. खूप खुश आहेत बरं, दोघेही खूप खुश आहेत. इतक्या वर्षांनंतर त्यांचा लेक त्यांना भेटला आहे, तो स्वतः त्यांना घेऊन जात आहेत. इथं तर का विचारू नको, सगळी घाई गडबड चालू आहे, प्रत्येक जण त्यांना मदत करत आहेत. ते बाबा माहित आहेत का, सकाळपासून तिथंच आहेत, त्यांच्या बॅगा भरत आहेत. वा, म्हणजे तिकडे धमाल असणार एकदम. हो, बिलकुल बिलकुल. पण थोडं वाईटही वाटते ग, इतक्या वर्षांचा सहवास आहे का नाही, आता थोड्या दिवसांसाठी काऊन होईना, पण ते जात आहेत ना इथून. मला तर बी कसं नुसंच वाटत आहे, मला ती एकदम भरून आले बाई आतापासूनच. आपण हा आपला विचार करतो, पण आपण त्यांचाही विचार करायला हवा की नाही? ते इतक्या दिवसांनी आपल्या मुलाकडे जाणार आहे, आता नातवंड होतील, त्यांचे लाड करणार आहेत, शिवाय पहिल्यांदा अमेरिका पाहणार आहेत, हो की नाही? खरंय बाई, आपला लेक आपल्या सोबत असणं याशिवाय दुसरं मोठं असं काही सुख नसते बरं आयुष्यात. आमचं पोट्ट का करत आहे? आंघोळीला गेलाय, कधीची हाक मारतीये, येतच नाही बाहेर. आणि ते घाई गडबड सुरू असेल नाही किचन मध्ये? हो, काम करता करताच तुमच्याशी बोलते. असू दे तुझं काम कर बरं, नंतर मग फोन करेन. तू आज येशील बरं? होय, येऊन जाईल. चल ठेवते. आज महाजनी काका काकू अमेरिकेला जाणार. मी आईंना म्हणाले खरं, इमोशनल नाही व्हायचं, पण खरं तर मलाच कसं तरी वाटायला लागलं. असो, शेवटी त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे. हाय बेबी, गुड मॉर्निंग. हे घे तुझ्यासाठी खास ब्रेड बटर आणि कॉफी. हा. तू केलंस? हो. कशासाठी? मॉन गॅरी, तू ऑफिस मध्ये जाणार आहेस, आता दिवसभर काय उपाशी राहणार आहेस का? आणि थोडं खाल्लंस तर जरा बेटर फोकस करशील ना कामावर. का चल, वेळ नको घालवूच. बाय द वे, तुला मिशीबद्दल कळलं का? काय? मुलाकडे चाललंय US ला. चांगलंय. आपणच कधी जाणार कोणास ठाऊक. जाऊ ना. बेबी, तुझ्या नवीन कंपनीची ब्रांच नाहीये कुठे अब्रॉड? कुठेही चालेल. नाही, अगदी ट्रान्सफर नको मागूस, पण एखादा प्रोजेक्ट तरी माग, म्हणजे तुझा प्रोजेक्ट होईल तिकडे, माझी ट्रिप पण होईल, सगळं सॉर्ट होईल. काय नाव आहे कंपनीचं? तुला काय करायचं शनाय? काय करायचं म्हणजे? मी बायको आहे तुझी, माझा नवरा कुठे काम करतोय मला कळलं पाहिजे. मग बायको सारखीच राहा. ऑफिस आणि घर या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे तू घरातल्या कुठल्याही गोष्टींबद्दल बोल ना, ऑफिसचं नको विचारूस मला. रिलॅक्स, मी फक्त ऑफिसचं नाव विचारतेय, आधी तर सगळं सांगायचंच मला. हो, त्याची फळं पण भोगलीत ना मी. व्हॉट डू मीन बाय फळं भोगलीत? सोड शनाय. गॅरी, निदान ऑफिसचा पत्ता तरी सांग मला. शनाय, तुला कशाला हवं हे सगळं? कारण मला जर कधी प्रॉब्लेम आला किंवा तुला काही प्रॉब्लेम आला तर मला तुझ्या ऑफिसला येता येईल ना. नाही, आय विल मेक शुअर की माझ्या बाजूने अशी कुठली इमर्जन्सी येणार नाही की तुला यावं लागेल. ओके फाईन, मला निदान तुझ्या कंपनीचा नंबर तरी दे, म्हणजे तुझा मोबाईल जर कधी बंद असेल तर मी तिथे फोन करेन. दॅट्स इट. थँक्यू फॉर द ब्रेकफास्ट. भेटूच. गॅरी, गॅरी, आय नो मी एवढं विचारून पण तुम्हाला काहीच सांगत नाहीयेस. इट मीन्स काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे.